नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभवामी या चॅनलमध्ये। उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि शेवटचा गुरुवार आहे। उद्या आपलं उद्यापन देखील आहे देवी महालक्ष्मीच्या व्रताचं आणि उद्या अमावस्या देखील आहे। तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अमावस्याच्या दिवशी तसे खूप उपाय केले जातात। आपल्याला सुख समृद्धी शांती आपल्या घरामध्ये राहावी, आपला पितृदोष नाहीसा व्हावा यासाठी खूप उपाय केले जातात। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 3 उपाय सांगणार आहे। तुम्ही तिन्हीपैकी एक कुठलाही उपाय उद्या अमावस्येच्या दिवशी नक्की करा, जेणेकरून आपला पितृदोष नाहीसा होईल। आपला पितृदोष कशामुळे लागतो किंवा पितृदोष म्हणजे काय, तर घरामध्ये सतत कटकटी होणे, घरामध्ये वडिलाचं आणि मुलाचं पटत नाही किंवा कितीही देवाचं केलं, कितीही देवाची सेवा केली तर आपल्याला घरामध्ये समाधान लाभत नाही किंवा आपण किती जरी मेहनत केली तरी आपल्याला सक्सेस मिळत नाही, हे सर्व दोष हे पितृदोष असतात। त्यामुळे उद्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले 3 उपाय आहेत, त्यापैकी तिन्हीपैकी एक नक्की करा। आपल्याकडून आपल्या पित्राची शांती नेहमी झाली पाहिजे। आपल्याकडून त्यांच्या बाबतीत काहीही चुकता कामा नये, कारण की त्यांच्याकडूनच आपल्याला हे सर्व मिळालेले असते, त्यांच्यामुळेच आपण ह्या सर्व गोष्टी बघत असतो, आपण सुख उपभोगत असतो। त्यामुळे पित्राची शांती ही झालीच पाहिजे। त्यामुळे आपण नेहमी त्यांच्यासाठी काही ना काही करत राहायला पाहिजे आणि त्यानिमित्ताने त्यांची आपण आठवण देखील काढत असतो। त्यामुळे आपल्याला पितृदोष लागणार नाही याकडे आपण लक्ष द्यावं, त्यासाठी उपाय करत राहिले पाहिजे, म्हणजे आपली सर्व संकटापासून येणाऱ्या अडचणींपासून मुक्ती होते। त्यामुळे आणि कुठल्याही अमावस्याला तुम्ही दान नक्की करावं, पण उद्याची अमावस्या ही चुकू देऊ नका, कारण उद्याची अमावस्या ही मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची अमावस्या आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। उद्या गुरुवार आहे आणि उद्या आपल्याला महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि उद्या अमावस्या देखील। अमावस्या ही आज रात्री 8:27 लागणार आहे आणि उद्या अमावस्या ही 5:30 वाजता संपणार आहे। उद्याचाच दिवस महत्त्वाचा आहे, म्हणजे कारण की ती अमावस्या सूर्याने पाहिली आहे, त्यामुळे अमावस्याचा दिवस उद्याचाच महत्त्वाचा आहे। खूप जणींनी गुरुवारी चौथ्या गुरुवारीच उद्यापन केले आहे आणि खूप जणींचे उद्या गुरुवारी उद्यापन बाकी आहे। तर ज्यांचे बाकी आहे त्यांनी उद्या उद्यापन करा आणि ज्यांनी गुरुवारी उद्यापन केले आहे त्यांनी देवीची पोथी वाचली तरी चालेल, पूजा मांडणी करू नका, नाही केली तरी चालेल, कारण आपण एकदा उद्यापन करतो म्हणजे व्रताची सांगता करतो। त्यामुळे तुम्ही उद्या फक्त पोथी वाचली तरी सुद्धा चालेल। व्रत देवीची सेवा म्हणून तुम्ही देवीचा मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्हाला जर व्रत म्हणजे उपवास करायचा तर तुम्ही उपवास देखील करू शकता, म्हणजे तशी तुमची जशी इच्छा आहे तसं तुम्ही उद्या करू शकता। मार्गशीर्ष महिना हा स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना आहे। या महिन्यामध्ये आपण देवी महालक्ष्मीची सेवा करतो, देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतो। आपल्या घरामध्ये सुख शांती राहा, दारिद्र्य दुःख संपावं, आपल्या घरामध्ये सकारात्मकता यावी, नकारात्मकता दूर व्हावी, यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी देवीची पूजा आराधना करत असतो, देवीचं व्रत वैकल्य करत असतो। तर उद्या आपल्याला उद्यापन करायचं आहे, त्यासोबतच उद्या अमावस्या आहे आणि अजून आपल्याला एक गोष्ट करायची आहे, आपल्याला एक गोष्टीचं दान करायचं आहे। अमावस्येच्या दिवशी तुम्हाला गोरगरिबांना दान करायचं आहे। तर दान कुणाला करायचं आहे, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना दान करायचं आहे। आणि दानाचे फायदे असे आहेत की दानाने आपल्याला पुण्यच मिळतं आणि जेवढं आपण समोरच्याला देतो तेवढं आपलं वाढत असते। त्यामुळे तुमची यथाशक्ती तुम्हाला जमेल तेवढं दान नक्की करा। दानामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ या तिन्हीपैकी तुम्ही दान करू शकता। दान किती करायचं आहे, तर तुमची यथाशक्ती तुमचं जमेल तेवढं दान करा। वाटीभर करा, 2 वाटी करा, अर्धा किलो करा, 1 किलो करा, पण यथाशक्ती तुम्ही दान करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना गोरगरिबांना दान करा, जेणेकरून त्यांचं एका वेळेसचं पोटभर जेवण होऊ शकेल एवढं दान करा। आणि डाळीमध्ये तुमच्याकडे जी डाळ अवेलेबल असेल, म्हणजे तुम्ही जी डाळ देऊ शकता ती डाळ, तुरीची, हरभऱ्याची, मुंगाची, कुठलीही डाळ तुमच्याकडे अवेलेबल असेल, तुमची यथाशक्ती तुम्ही दान नक्की करा। आणि अजून एक वस्तू तुम्हाला दान करायची अमावस्येच्या दिवशी, तुम्ही ही वस्तू नक्की दान करा, ती म्हणजे मीठ। मीठ हे देवी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि मीठ हे समुद्र मंथनातून निघालेलं आहे। त्यामुळे तुम्ही अमावस्येच्या दिवशी मीठ नक्की दान करा। त्याच्या वेळेस लक्ष्मीपूजनामध्ये काही लोक मिठाची देखील पूजा करतात, कारण की माता लक्ष्मीला हे मीठ अत्यंत प्रिय आहे। मीठ हे समुद्र मंथनातून माता लक्ष्मीसोबत बाहेर आलेलं आहे, जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुम्ही मीठ दान नक्की करा। अमावस्येच्या दिवशी तुम्हाला 1 पॅकेट मीठ दान करायचं आहे। तर पितृदोष निवारण्यास करता आपल्याला हे दान करायचं आहे। घरामध्ये खूप चांगलं आहे पण समाधान नाही आहे, मुलाचं आणि वडिलांचं जमत नाही, कितीही देवाची सेवा केली तरी आपल्याला त्याचं फळ मिळत नाही किंवा किती जरी मेहनत केली तरी त्याचं सक्सेस मिळत नाही, हे सर्व गोष्टी पितृदोषामुळे होत असतात। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी दान करायच्या आहे, जेणेकरून आपला पितृदोष निघून जाईल। कुठल्याही अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे सर्व वस्तू धान्य दान, मीठ दान करू शकता, त्यामुळे आपला पितृदोष राहत नाही
नाही, पितराला संतुष्ट करणे हाच यामागचा हेतू असतो. आपले पितृ संतुष्ट राहिले पाहिजे, जेणे पितरांचा दोष नाहीसा झाला पाहिजे. त्यामुळे आपण यथाशक्ती ह्या सर्व गोष्टी अमावस्येच्या दिवशी नक्की दान कराव्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद.